हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 10 न्यूक्लियर केमिस्ट्री. तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स. टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स मध्ये टोटल 4 टाइप्स आहेत. टाइप नंबर 1 ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल, ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन, ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन अँड ट्रान्सम्युटेशन बाय न्यूट्रॉन. तर वन बाय वन आपण बघूया. नंबर 1 transmutation by alpha particles. Number 1, the transmutation by alpha particle again divided into two types: alpha proton transmutation by alpha particles. In this alpha proton types, alpha is a projectile and proton is an ejectile particle. For example, nitrogen 714. टॉपला जो असतो 14 हा काय आहे? ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. अँड बॉटम ॲटॉमिक नंबर. हा बॉटमचा जो असतो तो काय असतो? ॲटॉमिक नंबर्स. अल्फा याच्यामध्ये पूर्ण दोन अल्फाचे दोन टाइप्स आहे, अल्फा आणि अल्फा. हे दोन्ही पण काय त्याच्यामध्ये हे प्रोजेक्टाईल आहेत. हे दोन्ही पण काय त्याच्यामध्ये प्रोजेक्टाईल बॉम्बार्डेड ऑन टार्गेट न्यूक्लियस, दॅट इज अल्फा पार्टिकल्स He2 4. ह्याला काय म्हणतो आपण? अल्फा पार्टिकल असं म्हणतो, बरोबर. इजेक्टाईल पार्टिकल याच्यामध्ये काय आहे? प्रोटॉन. या ठिकाणी आपण इजेक्टाईल पार्टिकल लिहिलेला आहे. प्रोटॉन H1 याला काय म्हणतो आपण? प्रोटॉन्स. त्याला शॉर्ट मध्ये असं पी पण लिहू शकतो आपण. याच्यामध्ये बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7 अँड हेलियम इज 2. 7 plus 2 is equal to 9. -1, the atomic number of proton is 1, is equal to 9 minus 1, 8. 8 हे कशाचा ॲटॉमिक नंबर आहे? ऑक्सिजन. त्यानंतर बघा, ॲटॉमिक मास नंबर 14 plus 4 18 -1 is equal to 17. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं? हा रिकॉइल न्यूक्लियस. तरी रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेले असेल, बरोबर. याच्यामध्ये कसं आहे? ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे काय होतात? याच्यामध्ये इक्वल असतात ॲट प्रोडक्ट साईड अँड ॲट टार्गेट न्यूक्लियस साइड्स. ह्या दोन्हीमध्ये पण काय असतात? ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे सेम किंवा इक्वल असतात. हे आपण लेक्चर नंबर 9 मध्ये पाहिलेलं आहे. टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स मध्ये आपण पहिला टाइप पाहतोय ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स मध्ये त्यानंतर आपण सेकंड टाइप पाहणार आहोत, अल्फा न्यूट्रॉन. ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल्स सेकंड टाइप्स अल्फा न्यूट्रॉन्स. एक्झाम्पल कार्बन 612 bombarded on alpha particle. Transmutation by alpha particles means He2 4. It gives ejected by neutron plus N01. In this reaction, balance the atomic and atomic mass number. The atomic number of carbon is 6 plus atomic mass number of helium is 2. 2 is equal to 8 minus 0 कुठून घेतलेला आपण? या ठिकाणी इज इक्वल टू 8. ॲटॉमिक नंबर कशाचा आहे? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, बरोबर. त्यानंतर आपण ॲटॉमिक मास नंबर्स ऑफ कार्बन 12 प्लस ॲटॉमिक मास नंबर ऑफ हेलियम इज 4. 12 plus 4 is equal to 16 minus 1 is equal to 15. तर या ठिकाणी काय येईल? 15. या ठिकाणी आपल्याला हा रिकॉइल्ड न्यूक्लियस मिळालेला आहे. रिकॉइल न्यूक्लियस या ठिकाणी आपल्याला
मिळालेला आहे. म्हणजेच ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल्समध्ये आपण दोन टाईप्स पाहिले, अल्फा प्रोटॉन आणि अल्फा न्यूट्रॉन्स. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्समध्ये सेकंड टाइप पाहणार आहोत, ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन्स. अँड ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन्स अगेन डिवायडेड इंटू 4 टाइप्स. नंबर 1 प्रोटॉन न्यूट्रॉन, नंबर 2 प्रोटॉन गॅमा, नंबर 3 प्रोटॉन अल्फा, नंबर 4 प्रोटॉन ड्यूटेरॉन. यामध्ये प्रोटॉन, प्रोटॉन, प्रोटॉन अँड प्रोटॉन हे सर्व काय त्याच्यामध्ये प्रोजेक्टाईल आहेत. हे सर्व याच्यामध्ये काय आहेत, प्रोजेक्टाईल. आणि यामधील जे न्यूट्रॉन, बरोबर, याच्यामध्ये जे न्यूट्रॉन, गॅमा, अल्फा, ड्यूटेरॉन हे सर्व काय त्याच्यामध्ये इजेक्टाईल पार्टिकल्स आहेत, इजेक्टाइल्स. तर नंबर 1 टाइप्स याच्यामध्ये बघू आपण, प्रोटॉन न्यूट्रॉन. प्रोटॉन न्यूट्रॉन टाइप्स. एक्झाम्पल सोडियम 1123 टार्गेट न्यूक्लियस प्लस प्रोटॉन. यामध्ये प्रोटॉन काय आहे, प्रोजेक्टाईल आहे. इजेक्टाईल पार्टिकल काय याच्यामध्ये, इजेक्टाईल पार्टिकल हा न्यूट्रॉन स्ट्रक्चर ऑफ न्यूट्रॉन N01, याला काय म्हणतो आपण, न्यूट्रॉन. आणि प्रोटॉनचं स्ट्रक्चर कसं असतं, या ठिकाणी प्रोटॉनचं स्ट्रक्चर 1H1 या अशा प्रकारे असतं. तर याच्यामध्ये बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम 11, ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन 1 किंवा हायड्रोजन 1, 11 + 1. या ठिकाणी तो 11 + 1 इज इक्वल टू 12. या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी काय आहे, 0 आहे. म्हणजे 12 - 0 इज इक्वल टू 12. आणि हा 12 जो आहे तो ॲटॉमिक नंबर कशाचा आहे, मॅग्नेशियमचा आहे. तर ॲटॉमिक मास नंबर बघा, ॲटॉमिक मास नंबर 23 + 1 इज इक्वल टू 24. या ठिकाणी न्यूट्रॉनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे इज इक्वल टू 23. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 23 येईल. बरोबर, हे तुमच्या असं करून दाखवल्यानंतर लक्षात येईल. त्यानंतर सेकंड टाईप बघा, आपण बघत आहोत प्रोटॉन गॅमा. प्रोटॉन गॅमा एक्झाम्पल याच्यामध्ये आहे कॉपर 2963, कॉपर 2963. प्रोटॉन काय याच्यामध्ये प्रोजेक्टाईल आहे. गॅमा याच्यामध्ये काय आहे, गॅमा 00 असतो. गॅमा पार्टिकल्स हा इजेक्टाईल आहे. तर ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर 29, ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन 1, 29 + 1 30. ॲटॉमिक नंबर ऑफ गॅमा पार्टिकल 0 - इज इक्वल टू 30. म्हणजे या ठिकाणी 30 ॲटॉमिक नंबर कशाचा आहे, झिंकचा आहे. बरोबर. नंतर ॲटॉमिक मास नंबर 63 + 1 इज इक्वल टू 64. या ठिकाणी काय आलेलं आहे, 64. म्हणजे ही रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेली असेल. अशीच रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेली असेल. हे बाकी आपण काय केलेलं आहे, मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे बॅलन्स करत आहे ॲट द टार्गेट साइट अँड ॲट प्रोडक्ट साइट्स. ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन, थर्ड टाइप्स, प्रोटॉन अल्फा पार्टिकल. प्रोटॉन अल्फा पार्टिकल्स, फॉर एग्जाम्पल मॅग्नेशियम 1223 प्लस प्रोटॉन इट गिव्स. या ठिकाणी इजेक्टाईल कोण आहे, हा अल्फा पार्टिकल आहे. अल्फा पार्टिकल He24, याला काय म्हणतो आपण, अल्फा पार्टिकल असं म्हणतो. ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम 12, हायड्रोजन 1 13 -2 इज इक्वल टू 11. बरोबर, हे 2 कुठून घेतलेलं आपण, या ठिकाणाहून घेतलेलं आहे. बरोबर, 11 ॲटॉमिक नंबर कशाचा, सोडियमचा आहे. ॲटॉमिक मास नंबर बघा 23 + 1. या ठिकाणी लिहितो मी 23 + 1 इज इक्वल टू 24 - 4 इज इक्वल टू 20. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे, 20 आलेलं आहे. म्हणजे ही पण रिॲक्शन्स तुमच्या लक्षात आलेले असेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ट्रान्सम्युटेशन
by neutron, 4 type proton deuteron. Example, carbon 613 plus proton 1h1, it gives deuteron 1h2. याला काय म्हणतो आपण? ड्यूटेरॉन असं म्हणतो. तर या ठिकाणी बघा 6 + 1 7 -1 6, कार्बन 13 + 1 14 -2 12 आपल्याला रिकॉइल न्यूक्लियस मिळालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये दोन टाइप्स पाहिलेले आहेत. पहिला जो टाइप्स पाहिला ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा, नंबर 2 ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन, नंबर 3 टाइप्स आता पाहणार आहोत ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन. ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन, द स्ट्रक्चर ऑफ ड्यूटेरॉन इज आयसोटोप ऑफ हायड्रोजन अँड स्ट्रक्चर इज 1h2. याला काय म्हणतो आपण? ड्यूटेरॉन असं म्हणतो. त्याचे टाइप्स किती आहेत? 3 टाइप्स आहेत. ड्यूटेरॉन प्रोटॉन, ड्यूटेरॉन न्यूट्रॉन, ड्यूटेरॉन अल्फा, असे टोटल 3 टाइप्स आहेत. एक्झाम्पल बघूया आपण एक एक्झाम्पल. लिथियम 3 7. याच्यामध्ये ड्यूटेरॉन काय असणार आहे? प्रोजेक्टाईल. हे सर्व ड्यूटेरॉन जे आहे त्याच्यामधले हे ड्यूटेरॉन याच्यामध्ये काय आहेत? प्रोजेक्टाईल आहेत. प्रोजेक्टाईल ड्यूटेरॉन. इजेक्टाईल पार्टिकल फर्स्ट मध्ये काय आहे? प्रोटॉन आहे. या ठिकाणी आपण हा प्रोटॉन लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये atomic number of lithium is 3, hydrogen 1 is equal to 4. The atomic number of proton किंवा हायड्रोजन 1 is equal to 3. हे 3 1 कुठून घेतलेलं आपण? या ठिकाणाहून घेतलेलं आहे. म्हणजे 3 atomic number कशाचा आहे? लिथियमचा आहे. बरोबर. तर atomic mass number 7 + 2 9 - 1 9 - 1 7 + 2 9 9 - 1 8 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट टाइप्स आहे ड्यूटेरॉन न्यूट्रॉन टाइप्स. फॉर एक्झाम्पल कार्बन 6 12. ड्यूटेरॉन याच्यामध्ये काय आहे? प्रोजेक्टाईल आहे. इट गिव्स इजेक्टाईल पार्टिकल न्यूट्रॉन. या ठिकाणी आपण काय लिहिणार? न्यूट्रॉन असं लिहिणार. बघा atomic number 6 + 1. atomic number of carbon 6, hydrogen 1, 6 + 1 7 -0 is equal to 7. 7 या ठिकाणी घेतलं 7. atomic number 7 is nitrogen. atomic mass number 12 + 2 14 - 1 13. त्यानंतर थर्ड टाइप आहे ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम 13 27 + 1h2. हा काय याच्यामध्ये प्रोजेक्टाईल. आता या ठिकाणी जो इजेक्टाईल पार्टिकल आहे तो काय आहे? अल्फा आहे. He24. तर बघा 13 ॲल्युमिनियम, atomic number ॲल्युमिनियम 13, हायड्रोजन 1 is equal to 14. 14 - 2 is equal to 12 या ठिकाणी आहे. 2 या ठिकाणचं घेतलं. 12 हे कसे? 12 आन्सर आलं. 12 हे कशाचा atomic number आहे? मॅग्नेशियमचा आहे. तर 20 atomic mass number of ॲल्युमिनियम 27, हायड्रोजन 2, ड्यूटेरॉन 2 27 + 2 29 -4 25. या ठिकाणी हा रिकॉइल न्यूक्लियस आपल्याला मिळालेला आहे. तर ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन हे पण हा कन्सेप्ट पण तुमच्या लक्षात आलेला असेल. त्यानंतर आपण लास्ट टाइप पाहणार आहोत ट्रान्सम्युटेशन बाय न्यूट्रॉन. ट्रान्सम्युटेशन बाय न्यूट्रॉन, द स्ट्रक्चर ऑफ न्यूट्रॉन इज N01. Structure of neutron is N01. The transmutation of neutron again divided into 2 types, the neutron and proton type first and second, neutron gamma particles. First, neutron proton, these are neutrons are projectiles. Proton and gamma are ejectile particles. For example, nitrogen 714. The nitrogen N01 is a projectile ejectile particles. Proton
1H1. Atomic number of nitrogen 7 plus 0 is equal to 7 minus 1 या ठिकाणचा आपण घेतलेला आहे इज इक्वल टू 6 या ठिकाणी घेतल्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 14 प्लस 1 15 मायनस 1 14. ही रिॲक्शन या ठिकाणी बॅलन्स झालेली आहे. नंतर आपण ट्रान्सम्युटेशन बाय न्यूट्रॉन सेकंड टाइप न्यूट्रॉन गॅमा टाइप्स फॉर एक्झाम्पल प्रोटॉन न्यूट्रॉन projectile particle gamma. Atomic number of proton 1 plus 0 is equal to 1 minus 0 is equal to 1. या ठिकाणी काय आलं 1 म्हणजे या ठिकाणी. त्यानंतर atomic mass number of proton 1 neutron 1 1 plus 1 is equal to 2. या ठिकाणी काय आलं 2 म्हणजे या ठिकाणी जो मिळालेला आहे तो काय ड्यूटेरॉन. ट्रान्सम्युटेशन टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स हे तुमच्या लक्षात आलेले. आपण टोटल 4 टाइप्स बघितलेले आहे. ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल, ट्रान्सम्युटेशन बाय न्यूट्रॉन, ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन, ट्रान्सम्युटेशन बाय प्रोटॉन्स असे टोटल आपण 4 टाइप्स पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये ह्या ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स या एकदम इझी आहेत. ह्या तुम्ही या रिॲक्शनची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर या रिॲक्शन तुम्हाला इझिली तुम्ही ह्या रिॲक्शन सॉल्व्ह करू शकताय. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल हा इजेक्टाईल पार्टिकल जो आहे या इजेक्टाईल पार्टिकल जे आहेत ते हे या साईडला आपण हे पूर्ण दाखवलं. आणि प्रोजेक्टाईल काय होतात हे टार्गेट न्यूक्लियसवर बंबार्ड होतात म्हणजे या ठिकाणचा जो आपण फर्स्ट लिहितो तो. आणि सेकंड कॉमा नंतर जो सेकंड आपण जे काय अल्फा रेज इमिटेड रेज लिहितो तो काय असतात इजेक्टाईल पार्टिकल्स असतात. म्हणजे हे टोटल टाइप्स ऑफ ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स हे तुमच्या हा कन्सेप्ट टोटल तुमच्या लक्षात आलेला असेल. तर लेक्चर नंबर 10 न्यूक्लिअर केमिस्ट्री आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.